बीडच्या जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये तब्बल 21 कोटी रुपये खर्च करून माता व बालसंगोपन रुग्णालयाची एक इमारत उभारण्यात आली आहे। मात्र 100 खाटाची ही इमारत असून या इमारतीमधील अंतर्गत काम पूर्ण न झाल्यानं गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणचं काम जे आहे ते अंतर्गत काम रखडलेलं आहे। मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। बीडच्या जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये हीच माता व बालसंगोपन रुग्णालयाची इमारत आहे। 21 कोटी रुपये खर्च करून ही इमारत उभा करण्यात आलेली आहे। मात्र या इमारतीमधील जे काही अंतर्गत काम आहे, फर्निचर असेल, लिफ्ट असेल, विद्युतीकरण असेल, ऑक्सिजन पाईपलाईन असेल, या कामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्यानं या ठिकाणचं काम सध्या बंद असल्याचं पाहायला मिळतं। ही मोठी बिल्डिंग आहे, 100 खाटांची ही बिल्डिंग असून यामध्ये माता व बालसंगोपनाचे एक स्वतंत्र रुग्णालय होणार आहे। त्यामुळे चांगल्या आरोग्य सेवा या विभागाला मिळाव्या त्यासाठी ह्या सगळ्या इमारतीचं ही इमारत उभी करण्यात आली होती। मात्र आता अंतर्गत काम या इमारतीचं झालेलं नाही, त्यामुळे आता 2 वर्षापासून ही इमारत अशीच या ठिकाणी उभा राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर दिवंगत पालकमंत्री अजित पवार यांनी देखील या इमारतीची पाहणी केली होती आणि त्यावेळी देखील त्यांनी तात्काळ याचं काम पूर्ण करण्याचे देखील निर्देश दिले होते। मात्र निधी उपलब्ध होत नसल्यानं जे काही या इमारतीमध्ये होणारं काम आहे ते काम सध्या रखडलेलं आहे। यामध्ये फर्निचर, विद्युतीकरण आणि ऑक्सिजन पाईपलाईन असेल हे देखील काम रखडलेलं आहे। तर या संदर्भामध्ये आता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये एक महत्त्वाची बैठक झाल्याचं देखील कळते आणि या बैठकीमध्ये लवकरच या सगळ्या कामासंदर्भात एक निधी उपलब्ध होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे आता हा निधी कधी उपलब्ध होतो आणि ही जी इमारत आहे ही बांधून पूर्ण झाली असली तरी ही रुग्णांच्या सेवेमध्ये कधी सुरू होते आणि त्यामुळे माता व बालसंगोपन असेल या सगळ्या रुग्णांना ही इमारत झाल्यानंतर मोठा दिलासा मिळणार आहे। त्यामुळे आरोग्यसेवा सुरळीत होण्यासाठी ही इमारत कधी सुरू होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यावर मुकुंद मी आप्पासाहेब मोरकर, लोकांसाठी बीड।